मित्रांनो, लाल गोष्टी बघून तुम्हाला भीती वाटत असेल. लाल बॉटल मार्केटमध्ये सगळं आज रेड 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 झालंय. एवढं मोठं फॉल आलाय सगळ्यांमध्ये. स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये तर चांगलंच करेक्शन आलंय. सगळे म्हणतात की अजून किती करेक्ट होणार आहे. तर ते अजून करेक्ट होऊ शकतात. ज्या पद्धतीने वरती गेलेत तेवढंच थोडंसं करेक्शन येणं पण गरजेचं आहे. मग तर नवीन इन्व्हेस्टर त्याच्यात इन्व्हेस्ट करतील, नवीन लोक येतील आणि परत तो मोमेंटम द्यायला चालू होणार. सो आपलं निफ्टी बँक निफ्टीचं डिस्कशन करून घेऊया. निफ्टी आणि बँक निफ्टी साठी कोणते इम्पॉर्टंट लेवल राहू शकतात. निफ्टी एक इम्पॉर्टंट झोनला क्लोज झालाय 21,900. हे एक प्रिव्हियस इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. इथं कदाचित एक थोडासा पुल बॅक येऊ शकतो मार्केटमध्ये दिसतोय, कारण की इम्पॉर्टंट सपोर्ट आहे आणि तो जर का ब्रेक होतोय तर मग अजून 21,500 हा इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करणार आहे त्यासाठी. बँक निफ्टी पण त्याच्या इम्पॉर्टंट सपोर्टला क्लोज झालाय. बँक निफ्टी 46,800 ला क्लोज झालाय. बँक निफ्टी मध्ये थोडंसं स्ट्रेंथ बघायला भेटलंय. बँक निफ्टी पूर्ण दिवस थोडासा साईडवेज होता, जास्त फॉल नाही दाखवला. स्ट्रॉंग दिसत आहेत स्टॉक. HDFC, ICICI, कोटक वगैरे स्टॉक्स स्ट्रॉंग दिसतात आहे. सो तो जर का त्याचा 46,800 सपोर्ट ब्रेक करतोय मग त्याला डायरेक्टली सपोर्ट आहे 46,000 ला. सो इम्पॉर्टंट लेवल्स मार्क करून घ्या आणि जर समजत नसेल तर क्वांटिटी कमी करा आणि छोटे क्वांटिटीमध्ये ट्रेड करा, कारण की मार्केट सुद्धा वॉलेटाईल आहे. थँक्यू सो मच.